मैं येनो आहे जव्हारचे ये जिल्हास्तरीय संमेलनामा यूं हजर बेस वाटीन काही कत तरी आपले पालघर जिल्हामा आपली बोली भाषा टिकवून पाहिजे त्याच्यासाठी कार्य करून देणारे एक व्यक्तिमत्व म्हणून यांना ओळखलं जातं. म्हणून या दादांसाठी हे तलासरी तालुक्यातनं आलेले आहेत, आपली संस्कृती घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, म्हणजे त्यांना अजून उत्साह येईल आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजवू शकतील. हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार जोहार. मी अरविंद बेंडगा. सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व माझ्या ताई आई बहिणींचं मनापासून आभार की या स्टेजवरती मला तुम्हा सर्वांसाठी 2 शब्द बोलण्यासाठी इथे भेटले. आता चला सुरुवात आपली मराठीची केली, आता मी माझे मूळ भाषेवर येईन. आमच्या तलासरीकडे कसा जास्ती करून आमच्या भागात अजून पण आमची बोली भाषा टिकेल आहे, तर तेच भाषेत बोलणे. माझा यूट्यूब चॅनल आहे, म्हणजे एक अरविंद बेंडगा नावाने यूट्यूब चॅनल आहे. आदिवासी कल्चर संस्कृती पालघर जिल्ह्याची जीवनशैली संस्कृती काय आहे ती जर पाहायची असेल तर अरविंद बेंडगा यूट्यूबला सर्च करा. हजारो असं व्हिडिओ आहा, मग सगळी संस्कृती तुम्हाला नांगा भेटेल. आमच्याकडं आम्ही बॉर्डरवर होऊ, त्याच्यामुळे डावरी भाषा बोलत आता डावर बोलाय. मैं येनो आहे जव्हारचे ये जिल्हास्तरीय संमेलनामा यूं हजर बेस वाटीन काही कत तरी आपले पालघर जिल्हामा आपली बोली भाषा टिकवून पाहिजे त्याच्यासाठी कार्यक्रम ठेवणं आहे. आणि या कार्यक्रमाचं महत्त्व माझं ऐकून हजर बेस वाटीन काय कुठेतरी आता ही आपली भाषा ते खपोची आहे. आता ते आपली शेवटचे पिढीचे माणूस आपली भाषा बोलून नाही ते तिथे खपूच जाईल. म्हणजे मी काय बोलला तो आता जरा वारलीच सांगत म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे पालघर जिल्ह्यात यो साहित्य संमेलन ठेवला जिल्हास्तरीय, यो फार महत्वाचा आहे. जर असं कार्यक्रम असलं तर कुठंतरी एक तरुणाला जाग येईल काय आपली बोली भाषा म्हणजे वाईट नाही, ती कुठंतरी बोलला पाहिजे. मी माझे व्हिडिओ पण भरपूर असं व्हिडिओ हा ते आपली बोली भाषेतूच बनवेन. तर कुठंतरी ये जव्हार नगरीत एवढा मस्त यो कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमाचा महत्व आमच्यासारखे तरुणांना समजला. आता इथंही मला अजून एक नवीन ऊर्जा मिळली का याचे पुढचं जेवढं व्हिडिओ बनवण तेवढं पूर्ण बोली भाषेत बनवण. दुसरी गोष्ट बोली भाषेचा आता विषय आला तर मी व्हिडिओ बनवता माझे व्हिडिओ प्रशासन म्हणजे तो महाराष्ट्र प्रशासनापर्यंत पोहोचलं. मग पोलीस प्रशासनाचा माझा संपर्क आला. आता पोलीस दलाचं पालघर जिल्ह्यात जेवढं कार्यक्रम होत, जनसंवाद अभियान आतापर्यंत 4-5 कार्यक्रम झालं. एक चला हवा येऊ द्या त्या सर्व कलाकारांचा कार्यक्रम तारांगणा पालघर इथं झाला. तर तिथं आपल्या बोली भाषेला स्थान दिला आणि अँकरिंग सूत्रसंचालन आपल्या बोली भाषेत करा पाहिजे याच्यासाठी संधी दिली. कुठंतरी प्रशासनाला पण समजला काय बोली भाषेत सुद्धा तिथं व्यक्त होणं सूत्रसंचालन करणं गरजेचं आहे. कारण आपल्या माणसाला आपल्या बोली भाषेत बोलला तर ती कनेक्टिव्हिटी कुठेतरी वेगळी असते. पोलीस प्रशासनाच्या ज्या काही सामाजिक गोष्टी जागृतीच्या गोष्टी असतील त्या मराठीमध्ये बनवल्या तर ते कुठेतरी लोकांना ते अटॅचमेंट होत नाही. याच्यासाठी मग जेवढं काही कार्यक्रम घेतलं, मग ते पथनाट्य हवं गाणं असेल त्या सगळ्या बोली भाषेत घेतल्या गेल्या. त्याच्यात सगळं जे पालघरचे यूट्यूब कलाकार हा सर्व टीमला एकत्र करून आपले बोली भाषेत विविध असं पथक तयार केलं ना, ती पूर्ण नाटकं आपली बोली भाषेत करून जनजागृती केली. तर कुठेतरी आपली बोली भाषा टिकवण्याचे शासन त्याच्या स्तरावर काम करत आहे. पण आजच्या पोरांनी आजच्या आपल्या तरुणांनी कुठेतरी त्याच्याकडे लक्ष देऊन जेवढी भाषा टिकेल आहे तेवढी पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. ते आमच्या वाटे डावरू बोलत कोकणी पण थोडी बोलत, म्हणजे बॉर्डर आहे 2-4 किलोमीटरवर गुजरात, दादरा नगर हवेली, इथं आपला महाराष्ट्र, त्याच्यामुळं आहे. पण जास्तीत जास्त डावर आमच्या भागात येत. तर हजर बेस वाटीन या कार्यक्रमामा बोलवंदाई मिलीन अली बेस थंय कार्यक्रम तारपा नाचोंदा येईनी अली मस्त माणसा अलो बेस कार्यक्रम नांगोंदा येईने ते जे थंय बोलवंदाई असी आपले
सन्माननीय व्यासपीठावरचे जे त्यांचे जो बोलणं असी तो मग ऐकी तर माझं हजड एक हृदयामा आग पेटी का ये माणसा अथय शासन जर त्याच्या स्तरावर लोक प्रयत्न करय तर आपली तर ते भाषेचे माणूस आहो आपला नाही पण आपली भाषा टिकवून प्रयत्न करो पाहिजे शासन त्याच्या स्तरावर ते करत आहे पण आपली पण कुठेतरी कमी पडत आहे तर याच्या पुढे मी माझं पूर्ण काम आपले बोली भाषेत डावरी भाषेत वारली भाषेत परमाण भाषेत पूर्ण करायचा प्रयत्न करीन ना धन्यवाद जिल्हास्तरीय साहित्य संमेलन जव्हार इथंही मला एक नवीन ऊर्जा भेटली त्याबद्दल धन्यवाद जोहार जय आदिवासी फार बेस ना फार बेस बोल काय सांगत गावरी भाषा मी पण पहिल्यांदाच ऐकली हो काय म्हणजे आपले कोकणी वारली ठाकूर इकडे आपल्याकडे हा पण तो बेडगा जो आहे ते डावरी भाषेत फार बेस बोल असा तर खूप सुंदर असं त्यांनी या ठिकाणी आपले जे काही बोली भाषेतून आपलं जे काही काम आहे त्यांनी या ठिकाणी मांडलं सादरीकरण केलं एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि त्यानंतर आपल्या समोर घेऊन येत आहेत आपले तुळजापूरचे